नमस्कार मित्रांनो, मी नीलकंठ मांडवकर स्टोरी ऑफ ट्रॅव्हल्स हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे. चिपळूणला गावाला आलो आहे आणि विचार करतो आहे आज आपण थोडी अशी गप्पा टप्पावाली राईड करू. नॉर्मल कॉमन, असं काय स्पेशल काय नाही. आत्ताच झोपून उठलो आहे. चिपळूणला सकाळी 5 वाजता उतरलो आहे, तिथून घरात 7 वाजता आलो आहे. तसंच झोपलो आहे. आपल्याला निघायचं होतं 11 वाजता, पण आता 12 वाजलेत आणि आत्ता मी उठलो आहे. नाश्ता वगैरे करतो आणि गाडी घेऊन निघू आपण. ठीक आहे, फ्रेश झाल्यावर तुम्हाला भेटतो. बाय. नमस्कार, रेडी झालो आता आपण. वाजलेत 1:15 झाला आहे आणि आता आपल्याला निघायचं आहे. एक प्रॉब्लेम झाला आहे आणि तो कधी नाही होत ते आपल्यासोबत, असं होणारच नाही. आपण जो हेल्मेट माउंट आणला होता, ठीक आहे, तो हेल्मेट माउंट आपण विसरलो आहे मुंबईला आणि आपल्याला व्लॉग करताना येणार. म्हणून एक मी जुगाड केला आहे, तो तुम्हाला दाखवतो, थांबा. असा काय जुगाड केला आहे मी. हे रबरच्या स्ट्रिप लावल्यात, रबर रिंग लावल्यात मी, आणि हा आपला माईक आहे. रबर रिंग लावलेत आणि ह्याच्यात मी कॅमेरा माउंट करणार आहे आज. बघू, थोडा व्ह्यूमध्ये कॉम्प्रोमाइज होईल, बघू कसं काय होतं ते. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या गाडीची पूर्ण हवा गेलेली आहे आणि ती आपल्याला भरायची आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे हा पंप आहे, त्याच्याने आपल्याला हवा भरायची आहे आणि मग जायचं आहे. गाडी खूप दिवस बंद आहे, चालू व्हायला किती वेळ लागते किती नाही माहीत नाही. बघू, चला. चालू होते काय बघू, किती दिवसांनी चालू करतोय. पहिलाच होता ना? पहिलाच होता. कोटा आणला नाही अरे, असतो ना चालू तो. चालू केले. चल. माझ्या हातून चालू होत नव्हती बघा. रागवले वाटतं माझ्यावर, एवढ्या दिवसाने आलोय. आला तो पण बघितला नाही गाडीतून उतरून मला, म्हणून रागवले असेल. ऐसा नहीं रागवने का भाई. नमस्कार मंडळी, आणि या प्रकारे आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे. आज आपण फुल गप्पा मारणार आहोत, फक्त तुम्ही आणि मी, दोघच जण. आणि ही राईड एन्जॉय करा. आणि क्लायमेट बघा कसं आहे, आणि आत्ताच मुंगूस दिसला आपल्याला. एक चांगली सुरुवात झाली. बी पॉझिटिव्ह. आणि मी मगाशी माझा ऑडिओ आणि व्हिडिओ चेक केला की बरोबर परफेक्ट येतोय काय, तर कडक येतोय रे भाई. म्हणजे आपण जो माउंट लावून आपण जो करतो त्यापेक्षा कडक येतोय, कारण का फ्रेम पण मस्त सेट झाले. फक्त ह्याचं काहीतरी करावं लागेल आपल्याला. ह्याचा ना आवाज खूप येतोय. फक्त पाऊस नाही पडला पाहिजे. आता पाऊस पडला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आपण एकतर काहीच रेन गिअर्स कॅरी नाही केलेत, कारण का मी मुंबईला यायच्या अगोदर 2 दिवस
मुंबईला यायच्या अगोदर 2 दिवस खड्डे किती झाले आहेत. हा, तर मी कुठं होतो, मुंबईला यायच्या 2 दिवस अगोदर खूप ऊन पडत होता, त्यामुळे मला असं वाटलं की पाऊस नाही पडणार, तर रेन गिअर काय घेतले नाही ते तसे. पण आपल्याला आधीच उशीर झालाय खूप, फटफट जाऊ. तर हा, मी तुम्हाला सांगितलंच नाही की आपण एक्झॅक्टली आपण जातोय कुठे. आपण चाललोय परशुरामाला, आणि मी आजपर्यंत कधीच गेलो नाही. परशुराम मंदिर आहे लोटेच्या इथे, आपला सवत्सडा वर थोडा पुढे 2-4 किलोमीटर असेल. परशुराम घाटातून जायचं आहे आपल्याला, आणि तिथेच मंदिर आहे परशुरामाचं. तर तेच आपल्याला आज बघायला जायचंय. काही प्लॅन नव्हतं, अचानक माझं काम आलं गावाला, म्हणून मला यायला लागलं. आणि म्हटलं आलोच आहे तर छोटीशी एक राईड होऊन जाऊ दे. आणि या प्रकारे लालपरी. चला, बरं झालं इथेच भेटली. पुढे कुठे भेटले असते तर प्रॉब्लेम झाला असता. बाकी यार क्लायमेट मस्त आहे यार. म्हणजे ना, आपल्या आयुष्यात किती एवढं घाण होऊ दे ना, म्हणजे लाईफ मध्ये म्हणजे प्रॉब्लेम्स, काही चांगलं नाही चाललंय वगैरे, काही असू दे, ठीक आहे. काही चांगलं नाही चाललं असेल ना, तरी फक्त भाई 2 दिवस गावाला आणि एक छोटीशी राईड करा. एवढं म्हणजे एवढं आपण हिल होतो ना ह्या वातावरणामध्ये. आणि स्पेशली कोकणात, असं कोकणातच नाही म्हणता येणार, असे काय काय लोकांसाठी खूप पर्टिक्युलर जागा आहे बघायला गेलं तर. म्हणजे आता माझ्यासाठी तर कोकण म्हणजे मला बेस्ट वाटतं, त्याच्याशिवाय मला काही दिसत नाही. आणि मी प्रेमात पडलो यार याच्या. पण काय काय लोकांसाठी खूप अशा जागा आहेत, तिथे ते गेले की त्यांना हिलिंग होतं, म्हणजे हिल होतात ते. काय काय समुद्र ठिकाणी जातात, बीचेस वर जातात वगैरे, असं भरपूर ठिकाण आहेत. त्याला आपण पाठी घेऊ. यार खूप भारी वाटतं मला, खूपच भारी वाटतं. गाडी खेचून तर अजून भारी वाटतं.
स्लो ये यार सही गाडी नको यायला फोडून बस. एक नंबर वाटत या प्रकारे आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. दीड तास झाले. दीड तासात फक्त 10 किलोमीटर कव्हर केले. पाऊस एवढा पडतोय ना आणि नुसता रिमझिम मध्येच जास्त पडतोय आणि मग रिमझिम स्टॉप होतच नाही. काय ते एकदाच पड आणि थांब ना भाई. कपडे पण जास्त आणलेत नाही, वरनं मी स्वेटर घातलाय कारण का मला थंडी वाजते. क्लायमेटच असा गार आहे ना इथे आणि मी काही रेन गिअर्स पण नाही आणले. दीड तासात आपण फक्त 10 किलोमीटर चेस केले पावसामुळे. या दीड तासामध्ये आपण परशुराम मंदिराच्या इथे असलो असतो. त्याच्या जवळजवळ आसपास तर हे असलो असतो. हा रिमझिम पाऊस पडतोय ना त्यामुळे कंटाळा येतो. एकतर कपडे पण नाही आहेत आपल्याकडे. तर हा आपले ब्लॉग्स म्हणजे आपला सिरियस ब्लॉग आपला 9 महिन्यापूर्वी आला होता, तो पण हरिश्चंद्रगडाचा. त्यानंतर आपण कुठला सिरियस ब्लॉग केला नाही स्टोरी टेलिंग मध्ये. ठीक आहे. तर सांगायचं एवढंच आहे की आत्ता एप्रिल पासून थोडा प्रॉब्लेम मध्ये होतो. थोडी सिच्युएशन थोडी बिकट झाली होती कारण का पर्सनल प्रॉब्लेम चालू होते, त्यामुळे शूट करायला मिळत नव्हतं आणि शूट करायची इच्छा पण नव्हती. आता म्हटलं पर्सनल प्रॉब्लेम म्हटलं बाजूला ठेवू, जरा थोडी मजा मस्ती करू घे. आपण परत एक सिरियस ब्लॉग शूट करू. ठीक आहे. कधी ते नाही सांगू शकत कारण का त्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही, पण या 2-3 महिन्यात तरी होईलच. काही खूप साऱ्या अशा हॅक्टिक सिच्युएशन चालू होत्या. खूप प्रॉब्लेम चालत होते सगळीकडूनच, त्यामुळे काहीच शूट केलं नाही आणि इच्छा पण नव्हती. थोडा म्हटलं ब्रेक घेऊ स्वतःला, थोडं ही सिच्युएशन वगैरे हँडल करू. तिकडे जास्त लक्ष होतं. पण आता हळूहळू सिच्युएशन माझ्या कंट्रोलमध्ये यायला लागले म्हणून म्हटलं आज थोडा गप्पाटप्पांचा ब्लॉग करू. माझा एक मित्र आहे, त्याचं नाव रिव्हील करू शकत नाही कारण का तो पण माझे ब्लॉग बघतो. जेवढं मला माहिती आहे त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्या पास्ट बद्दल तेवढं अजून कोणालाही नाही. आणि त्याने असं खूप साऱ्या म्हणजे अशा सिच्युएशन क्रिएट केल्या होत्या ना त्या टायमाला की म्हणजे मार खाऊ शकलो असतो दोघं पण असं. ठीक आहे. म्हणजे होते अशा भरपूर काय. आणि त्या दिवशी आम्ही बसून बोलत होतो दोघं जण की तुला माहिती आहे का तू असं केलं होतं असं वगैरे. त्याला लिटरली त्याला विश्वास बसत नव्हता की त्याने असं वागलाय, तो असं केलंय ते. ठीक आहे. बघ ना माझ्याकडे होते प्रूफ, माझ्याकडे फोटो वगैरे त्याचे म्हणजे त्या सिच्युएशनचे. तर मी त्याला दाखवले वगैरे आणि त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याने असं केलंय. आणि लिटरली म्हणजे त्याची एक बहीण पण आहे, तिचं लग्न झालं होतं त्याच्या ॲक्सिडेंटच्या अगोदर आणि त्याला एक भाची पण आहे. तर तेही त्याला आठवत नव्हतं. ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याला 1-1.5 वर्ष आय थिंक कव्हर व्हायलाच गेले.
बाईक ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा त्याचं, तर ते कव्हर व्हायला त्याला तेवढा वेळ गेला. आणि नंतर मग असे आम्ही अधूनमधून भेटायचो, असं खूप वेळा भेटलो या गॅपमध्ये आम्ही. पण त्या दिवशी जे आम्ही परवा भेटलो तेव्हा आम्ही म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला जाऊन बोलत होतो, एक्स्ट्रीम लेवलला, की असं असं झालं म्हणजे पूर्ण पास्ट. आणि त्याला माझा पास्ट तर काय आठवत नाही. ही चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. पण मला आठवतंय त्याचा पास्ट आणि माझ्याकडे सगळं आहे. तर त्याला दाखवलं तर त्याला विश्वास नाही बसला. तो मला थँक्यू पण म्हटला, कारण का हे फक्त माझ्याकडे, आणि मी अजून कोणालाही सांगितलं नाही, कारण का मी सांगत पण नाही तसं कोणाला. आणि तो माझा बेस्ट फ्रेंड आहे, तर मी त्याच्याबद्दल नाही असं बोलू शकत. आणि त्याला असं वाटलं की चल भाई, म्हणजे त्याने लाईफ जगले, ॲक्सिडेंटच्या आधीची लाईफ त्याला मी सांगितली ना, तर तो असं म्हटलं की यार मी जगलोय लाईफ माझी. आणि थँक्यू मला बोलत होता की तुझ्यामुळे मला कळतंय तरी की आधी मी काय काय केलंय आणि कशी लाईफ जगले वगैरे. आणि खरंच बरं वाटतं भाई, ही फिलिंग ना खरंच म्हणजे चांगली असते की एखाद्याला आपल्याबद्दल वाटतंय की, म्हणजे त्याची पूर्ण टोटली ॲक्सिडेंटमध्ये मेमरी लॉस्ट गेले, ठीक आहे, नंतर आठवतंय त्याला की थोडं थोडं, म्हणजे एवढं नाही, थोडं थोडं आठवतंय वगैरे. म्हणजे तो एकतर मला ओळखत होता, अजून 2-3 मित्र आहेत त्याला ओळखत होता, त्याच्या मम्मीला ओळखत होता, बहिणीला ओळखत होता ना, त्याच्या भाचीला वगैरे भाऊजींना वगैरे काही ओळखत नव्हता तो, ठीक आहे. मग त्याला फोटो वगैरे, लग्नाचा अल्बम वगैरे सगळं दाखवायला लागलं असं. तर असं असतं, एखाद्याला आपल्या तोंडून तो विसरलेला आयुष्य कळतंय त्याला आपल्या तोंडून, तर ती फिलिंग खूप भारी असते. तर आपल्याला ना खूप भारी वाटतं जेव्हा एखाद्याची मेमरी लॉस झालेली असते आणि आपण त्याच्या पूर्ण आठवणींचा एक पार्ट असतो, कळतंय. आणि आपण त्याला बसून सांगतोय की भाई नाही, असं असं आहे, असं असं झालेलं आहे, असं असं होतं तुझ्या बाबतीत असं. पण त्याच्या आयुष्यात एक खरंच चुकीची व्यक्ती होती. तर आहे ना, त्याचं 2-4 वर्षापूर्वी ना, म्हणजे माझा खास मित्र होता तो, त्याचा ना बाईक ॲक्सिडेंट झाला. आणि बाईक ॲक्सिडेंटमध्ये तो पूर्ण म्हणजे लॉस, म्हणजे पूर्णच गेलं, त्याचं सगळंच गेलं, त्याची मेमरी वगैरे, त्याची हेल्थ वगैरे सगळं. म्हणजे डॉक्टरांनी आम्हाला गॅरंटीज दिली नव्हती की तू राहील करून. आणि त्याचं काय झालं, त्याचं सगळं मला माहिती होतं, म्हणजे त्याचा पास्ट वगैरे. आणि आता तो खूप चांगला सुधारलाय. त्या दिवशी मला भेटायला आला होता आणि तो माझ्या वयाने खूप मोठा आहे आणि तो मला भेटायला आला होता आणि मला बरं वाटलं त्याला भेटून, ठीक आहे. आणि ना मी त्याच्या पास्ट, म्हणजे व्यक्ती त्याला डिझर्व नव्हती करत लिटरली, पण स्टील आता त्याचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर, म्हणजे त्याचं ॲक्सिडेंट झाल्यानंतर आता त्याला म्हणजे बेटर व्यक्ती मिळाली, चांगला माणूस मिळाला आहे त्याला एक, आणि तो लिटरली डिझर्व करतो त्याला. आणि सगळं त्या व्यक्तीला माहिती आहे की त्याचा असा असा ॲक्सिडेंट झाला होता वगैरे, एवढा प्रॉब्लेम झाला होता. तरी तो व्यक्ती ना, त्या ॲक्सिडेंटमध्ये तो पर्सन त्याच्यासोबत होता. म्हणजे त्या एखादा जर दुसरा कोणी असला असता ना, तर अंग काढलं असतं त्याने त्या सिच्युएशन मधून, ह्याच्यासोबत लाईफ कंटिन्यू करू ना, ह्याचा असा ॲक्सिडेंट झालाय, परत छोटे मोठे मेजर प्रॉब्लेम असतात हेल्थ इश्यू मध्ये वगैरे, तर कसं करणार. मग त्या पर्सनने त्यावेळेला त्याचा तसा विचार केला नाही. अशा व्यक्ती खूप कमी म्हणजे अशा व्यक्ती खूप कमी बघायला मिळतात.
हवा चेक करा ना, हवा चेक करून घेऊ. आपण आपल्या रोडला कंटिन्यू लागायला मोकळे. पीछे बराबर है कितना 40 ही नहीं कितना 40 रखते हैं कि 35 रखते हैं? 40 बराबर है ना, क्योंकि मैंने अंधाधुंधी में भरा था, हवा कम हुआ था. कितना 10 ही ना, 10 ना, 35 ठेवतो. 40 आहे, 5 बार एक्स्ट्रा आहे, असू दे. लाल परी